सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय संविधान। यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा माझ्या या ठिकाणी मी दैनंदिन जीवनात थोडक्यात मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे। तत्पूर्वी जर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब मला करा, सपोर्ट करा मला जरा। आणि माझंही काही एक ध्येय आहे की मला यूट्यूब चॅनलच्या द्वारे अनेक समाजापर्यंत माझ्या तळागाळातल्या पोचायचं आहे, बहुजनापर्यंत। तर मी तुम्हाला एवढं सांगणार आहे या ठिकाणी की माझ्या जीवनामध्ये गेले 3 महिने झालं इतका वाईट अनुभव आला, इतका वाईट काळ आला आणि त्याला कसं मी सामोरे गेले ते या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे। अचानक मी काम करून आले आणि वाकून मी फक्त काम केल्यामुळं दुसऱ्या दिवशी बिछाण्यात पडले आणि अचानक इतकं काय दुखायला लागलं की प्रमाणाच्या बाहेर दुखायला लागलं। आणि मग मी आपल्या जवळच्या डॉक्टरांकडे गेले तर ते म्हणले की तुम्ही हाडाच्या डॉक्टरकडे जावं लागेल आणि तुम्हाला त्याशिवाय पर्याय नाही। मग मी हाडाच्या डॉक्टरची चिठ्ठी घेतली आणि गेले तिकडं, गोळ्या खाऊनही राहत नव्हतं। आणि मग त्यांनी एक्सरे वगैरे काढायला लावले तर तिथं सांगितलं की तुमच्या नसा दबल्यात, तुमच्या मणक्यात गॅप आलाय, गादी सरकली वगैरे वगैरे सांगितलं डॉक्टरांनी। त्यांनीही गोळ्या दिल्या पण त्या गोळ्या खाल्ल्या की तेवढ्यापुरतंच बरं व्हायचं। मी आयुष्यात कधीही नेहमीच मी सगळ्यांचं हित बघत आले, कधीही मी कोणावर जळले नाही, स्वार्थी स्वभाव कधी ठेवला नाही। मी स्वार्थीपणानं काम करत आले, जे काम केलं ते माझं एक समाजाचं देणं लागते ह्या हेतूने मी आजपर्यंत माझ्या 50 वयामध्ये मी सतत समाजामध्ये माझ्या सोशल वर्कर म्हणून मी सतत काम करत गेले। एक छोटी मोठी कार्यकर्ती म्हणून लोकांना सतत मी जागृत करत गेले, त्यांचे छोटे मोठे प्रश्नांना मार्गदर्शन करत गेले, जे शक्य होईल ते सोडवत गेले। आणि अशा परिस्थितीत आयुष्यात माझ्यामध्ये एकच असा माझा आनंद होता की तो म्हणजे सतत मी जे आयुष्यामध्ये कुशल कर्म करते तोच आनंद सगळ्यात मोठा संपत्तीचा आनंद होता माझ्याकडे, तो मोठा। आणि एक दिवस असा आला, म्हणतात ना की कर्मसिद्धांत हा कुणाला चुकलेला नाही। आणि त्याच उद्देशातून मला अशा अवस्थेत मी आजारात पडले, मी बिछाण्यावर पडून होते, मी उठून टॉयलेटला जाऊ शकत नव्हते, बाथरूमला जाऊ शकत नव्हते, मला कोणतंही काम करता येत नव्हतं, मला वागता येत नव्हतं। आणि मग मी खूप आजारी झाले आणि अशा परिस्थितीमध्ये जिकडं मी ज्या डॉक्टरकडं मोठ्या जायचे त्या डॉक्टरकडं पुन्हा नव्याने सगळ्या तपासण्या आणि ऑपरेशनशिवाय पर्याय नाही, असं करत 2.5 महिने माझे त्यात गेले। माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझ्या लेकरांनो, मला का सांगायचे, वेळ सांगून येत नाही, पैसा खूप महत्त्वाचा आहे। आणि मग मी जवळपास 70 ते 80 हजार रुपये 2.5 महिन्यामध्ये मी घातले MRI करणं। 2 वेळा MRI केली आणि खूप काही तपासण्या केल्या, खूप काही पैसा घातला, इतक्या गोळ्या खाल्ल्या, त्या गोळ्यांनी उष्णता पोटात भडाडली आणि इन्फेक्शन झालं। प्रत्येक डॉक्टरच्या गोळ्या खाऊन 3 दिवस जुलाब उलट्या लागल्या, 3 दिवस पुन्हा ॲडमिट झाले। आज तरी फरक पडेल बिना ऑपरेशनचं। लोक मला सांगत गेले मणक्याचं ऑपरेशन केलं तर बरं होत नाही, कायमचा माणूस जातो। आणि मी अशा परिस्थितीमध्ये मी सगळीकडून विचार करून लोकांना धीर देणारी बाई, लोकांना हसवणारी बाई, पण माझा रडल्याशिवाय दिवस गेला नाही 2.5 महिने। आणि मग मी ठरवलं, पण अशाही परिस्थितीत मी माझ्या महापुरुषांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार माझ्या जीवनामध्ये मला कुठंतरी आधार देत होते, मला सामर्थ्य, शक्ती पुरवत होते आणि त्यातून मी त्यांच्या विचारातून मी सावरायचा प्रयत्न करत होते स्वतःला। मग मला असं वाटलं, मृत्यू तर हा कुणाला चुकलेला नाही, मी म्हणणाऱ्या महापुरुषांना चुकला नाही। तथागत भगवान गौतम बुद्धांचा एक मला उपदेश आठवला आणि एक किस्सा आठवला की तेही एकेकाळी एका विहारामध्ये बसले होते लोकांना उपदेश करत
आणि त्यांचा आनंद शिष्य हा देखील त्यांच्या बाजूला बसला होता. आणि एका माणसाने त्यांना दगड मारला आणि आनंद शिष्यांना खूप राग आला. आणि मग ते म्हणले की भगवंत, तुम्ही तर कुणाचं काय केलं नाही आणि त्यांनी तुम्ही कोणतीही चूक न करता तो तुम्हाला दगड मारतो. आणि भगवंत म्हणले, आनंदा, तू नको एवढा रागू बाबा, की तो माझा कर्मसिद्धांत आहे. आणि मग अशाच परिस्थितीमध्ये लोकांना उपदेश करत असताना आणि ध्यान साधन करत असताना, वंदना घेत असताना असाच एक माणूस आला आणि तो देखील भगवंताला फार बोलू लागला की तुम्ही कसले साधू, तुम्ही कसले संत, लोकांना भडकवताय, लोकांना बिघडवताय, लोकांना तुम्ही काय पण सांगताय. आणि असंच बरं काय तो बी बोलत राहिला भगवंताला. आनंद शिष्यांना पुन्हा राग आला आणि ते म्हणले की भगवंत, हे काय आहे, जो तो येतो तो तुम्हाला बोलतो. आनंदा, तू नको रे रागाला जाऊ, तो माझा कर्मसिद्धांत हा कुणाला चुकलेला नाही आणि तो माझा कर्मसिद्धांत असेल, माझ्या त्यासाठी हे सगळे बोलतात, बोलू दे. आणि मग मला ते आठवलं, मग काही भगवान बुद्धांना जर ते चुकलं नाही, त्यांनासुद्धा लोकांनी त्रासच दिला. आणि मग मी माझ्या आयुष्यात विचार केला, संकट यायची असली की मग कुणाकडूनही येतात. मग ते शत्रुपीडा असेल, ते आजाराची पीडा असेल, ते गरिबीची पीडा असेल आणि अनेक अशा मानसिक आणि शारीरिक पीडा येतात कधी कधी चालून. आणि मित्रांनो, मैत्रिणींनो, मला असंच काय माझ्या जीवनामध्ये गेले 3 महिने झालं इतका भयानक अनुभव आला की एक दिवस असा रडल्याचा माझा गेला नाही. आणि मग मी शेवट ठरवलं, मृत्यू तर अटळ आहे. जर नशिबात काही हातून चांगली कर्म घडली असतील तर मी ह्याच्यातूनही बाहेर येईल, मला आता ऑपरेशन करायचं. आणि मग मी ठरवलं आणि मग मी उठले. मग माझ्या मुलींनी मला म्हणले आई, आणि मग सगळे डॉक्टर शोधत 8-10 डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. आणि सगळे डॉक्टर शोधत आम्ही खूप स्पेशली मणक्याचे डॉक्टर शोधले. आणि त्या ठिकाणी त्यांनी मला जेव्हा तपासणी केली, सगळं केलं आणि मला सगळ्याही डॉक्टरकडून एकच आलं की तुमच्या नसा दाबल्यात, रक्ताच्या नसा दाबल्यात, ते गादी सरकली त्यामुळे त्या नसा दाबल्यात, ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. आणि मग मी होकार दिला, म्हणलं आता काही असो. पण त्यांनी सांगितलं की 2 लाख रुपये खर्च, याच्यामध्ये कोणतीही महाराष्ट्र शासनाची नाही, राज्य शासनाची मदत नाही त्या दवाखान्यात चालली ना, काही नाही चाललं. डॉक्टर म्हणाले, माझ्याकडे SIचं कार्ड होतं, ते SIचं कार्डसुद्धा म्हणले आमच्याकडे चालत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मी पैशाची काही जुळवाजुळव केली आणि तडजोड केली पैशाची. आणि मग मी त्या ठिकाणी माझ्या मुलीला घेऊन गेले आणि 2 लाख रुपये भरून मी ऑपरेशन केलं. पण मला सांगायचं काय तात्पर्य की पैसा तारतो आणि पैसा मारतो. गरिबी वाईट आहे, लाचार आहे. म्हणून तुम्हाला मी मागंसुद्धा माझ्या तुम्ही यूट्यूबवरती जाऊन बघा चॅनलला, माझ्या व्हिडिओमध्ये मी असंच पाठीमागंही टाकले की आपल्या समाजासाठी खास मी सांगते, इतर गरीब आणि बहुजनांसाठी सांगते की पैसा किती लाख मोलाचा आहे. तर मी पैसे 2 लाख भरून मी ऑपरेशन केलं. आणि डॉक्टरांनी त्यांना मी पहिल्या वेळेस गेले तेव्हा डॉक्टरांना म्हणलं की साहेब, मी पायावर कधी उभं राहू शकते, मला काम करायचे. डॉक्टर म्हणले, आई तू संध्याकाळी उभं राहू शकते. आणि अक्षरशः खरंच एकाच्या मुखामध्ये ना खरंच म्हणतात प्रसाद भरलेला असतो आणि खरोखर दैवी शक्ती असते. आणि त्या डॉक्टरांनी सांगितल्याबरोबर मी संध्याकाळी भूल उतरली आणि मी लघवीला स्वतःहून मी टॉयलेटला गेले. आणि खरंच मला विशेष वाटलं की एखाद्याचा शब्द खूप मोठा कामी येतो आणि डॉक्टर हेच देव आहेत माझ्यासाठी, हे मला समजून चुकलं. नाहीतर मी झोपून जेवत होते 2.5 महिने. एवढी माझी परिस्थिती वाईट होती. ह्या वेदना इतक्या होत्या ना, उभा राहू शकत नाही. त्या आता उभं राहायचं म्हणलं ना, झोपून उठल्यावर तर काटा फुटत होता थरकणं, इतकं म्हणजे पायामध्ये पेन होत होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये मी ह्या सगळ्या संकटातून बाहेर आले. आज मला खूप बरं वाटते. मी चालते, मी जेवायला उठून बसते, मी फिरते. आणि मला थोडं 2-3 महिने काळजी घ्यायचं माझा डॉक्टरांनी सांगितले. तर खरंच पैसा खूप महत्त्वाचा आहे.
आज पैसा होता म्हणून मी चांगल्या डॉक्टरकडे इलाज करू शकले. आज मी माझी परिस्थिती बरी होती म्हणून मी आज माझा काही ना काही त्या ठिकाणी इलाज केला. आणि लोकांनी मला अक्षरशः मी त्यांचे तर खूपच धन्यवाद करेन या ठिकाणी मानन. मला इतकं लोकांनी चांगला प्रतिसाद दिला की फोन करून मला लोकांनी विचारलं की ताई तुम्हाला काही पैशाची गरज आहे का? का तर आपल्यातला व्यवहार पण चांगला पाहिजे. कोणाचे 10 रुपये घेतले तर ती देण्याची वृत्तीसुद्धा मनात पाहिजे आपल्या. तर मी आज त्या लोकांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा देते. मला सपोर्ट केला. मला काही ना काही फुल नाही फुलाची पाकळी मला सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि ताई तुला पैसे लागले तर आम्हाला सांग. देणाऱ्याने देत राहावे आणि घेणाऱ्याने घेत राहावे. आणि पेरल्याशिवाय उगवणार नाही. आपण जर एखाद्या कोठाऱ्यात धान्य साठवून ठेवलं तर त्याला किडे लागतात. म्हणून पेरत राहा, देत राहा. जे आपल्यापाशी आहे ते गरजूवंतांना मदत करत राहा. आणि याच्यातून खूप मोठा आशीर्वाद, खूप मोठं श्रेय लाभतंय. आणि मी खूप 3 महिने संकटातून गेले की जगण्याची आशा सोडली होती. आणि आता मी म्हणलं बस संपलंय तुझं. जिथं तुझे कमरापासून पाय गेले तिथं संपलंय तुझं. माझे वय 25 वर्ष होतं. त्यावेळेस माझा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता. आणि तो मार माझा आत्ता 50 वय झाल्यानंतर उदावला. आणि म्हणून कधीही कुणाला पडलं लागलं तर त्याच ठिकाणी तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना दाखवत जा. अंगावर काढत जाऊ नका. आणि इंजेक्शन घ्या. आणि तुम्ही स्वतःला जपा. एक वेळेचं जेवण कमी खा. एक वेळेचा बाकीचा खर्च कमी करा. परंतु डॉक्टरांचा सल्ला वेळोवेळी नेहमीच घेत राहा. कर्मठकांडाच्या अंधश्रद्धेच्या नादी लागू नका. कारण त्यात बर्बाद होताल पण शरीरातले घाव भरून निघणार नाहीत. आणि हेच आपल्याला कधीतरी चुकून माकून कुठं पडलेलं, कुठं मार लागलेला, ते मार आपले कालांतराने उधवतात. वेगवेगळे आजार निघल्यात. मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही. मी थोडक्यात माझ्या जीवनातला दैनंदिन अनुभव का सांगितला की माझ्याकडे बघून, माझ्या यूट्यूब व्हिडिओ बघून लोकांनाही उत्तेजन मिळावं आणि लोकांनी त्याच्यातून काहीतरी शिकावं. आणि नक्कीच माझा अनुभव आहे. मी विश्वास करते की नक्कीच तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरून मी केलेल्या मनोगताचा माझा अनुभव दैनंदिन बघून तुम्हीही त्यातून थोडंफार काहीतरी घेताल चांगलं, असं माझा विश्वास आहे. आणि मला वाटतं आहे पुन्हा मी एकदा नवीन व्हिडिओ घेऊन मी उद्याच्या भागात येईन. तर या ठिकाणी थांबते. जास्तीत जास्त शेअर करा.